आज वोटिंगचा दिवस आहे, मतदानाचा दिवस आहे. सगळे लोक आपला इकडे रे सगळे आपले मतदानाचा हक्क वाजवणार आहे. बघा पुढे मतदान करून आलेले आहे आपली सगळी अड्ड्यातली पोरं. बघा तुम्ही पोरं दाखव रे. मतदान केलं ना रे सगळ्यांनी? कोण कोण राहिले? सगळे आपल्या अड्ड्यातले खेळाडू. आज त्यावेळेस आमचं आमदारकीला पहिलं मत असणार आहे. तर जसं बघू शकता प्रणव देऊन आलाय. आता मी चाललोय द्यायला. माझं मत कमळलाच असणार आहे. धन्यवाद. प्रत्येकाने आपापल्या पक्षाला मतदान करून या. आम्ही पण आमच्या नेत्याला मतदान करून आलेलो आहे. खूप मतदान केलं. 5 बजे पहिले मतदान केलं. आम्ही एक मतदान केलेलं आहे आणि आम्हाला मनापासून वाटतो आमचा आमदार निवडून यावा. खडकी भागात खूप मतदानाचा उत्साह आहे आणि उत्साह असा आहे की सिद्धार्थांना जो तो म्हणतो कमळ हे नक्की आहे. फक्त फरक किती आहे कमळाचा. पण आम्हाला असा विश्वास आहे की 20 ते 25 मध्ये कमळ नक्की निवडून येईल. नोंदबा वोटिंग टाकून आला का तू? बाकी काय नाही. रिअल नेम ओनली 3 नंबर बीजेपी. मनीष आनंदला कमीत कमी 66,000 मतदान पडणार. 3,000 ते 4,000 मतांनी निवडून येणार. 1,001% म्हणजे शुल्लक मतांनी पण मनीष आनंदच निवडून येणार. आपलं बटन 11 नंबर बटन मनीष सुरेंद्र आनंद. चिन्ह हॉकी बॉल. गुलाल 23 तारखेला मनीष सुरेंद्र आनंदचाच आहे. आणि आतापर्यंत जे कौल बघून असंच वाटतंय की सर्व मतदारांनी एकत्र सिद्धार्थ शिरोळे यांनी मत दिलेलं आहे. आणि सिद्धार्थ शिरोळे खडकीतनं 1 नंबरवर राहणार आणि जे बाकीचे मतदान आहेत ते आपल्याकडेच पडणार. म्हणजे खडकीवरनं लीड भाजपला भेटते एवढं नक्की. आणि या ठिकाणी आपण आपल्या विचारांच्या योग्य रीतीने विचार करून योग्य उमेदवाराला मतदान करावं आणि केलेलं आहे बऱ्याच जणांनी. त्यामुळं या ठिकाणी या उत्सवाची सांगता अतिशय चांगल्या स्वरूपात होईल असं या ठिकाणी मी ते करतो. या भागात दत्ता भैरट यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं लीड मिळेल अशी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिरंगी लढत आहे आपल्या इथं. प्रत्येक जण म्हणते आमचाच उमेदवार निवडून येईल, आमचा उमेदवार निवडून येईल. बघूया आता सगळ्यांचं मतदान तर झालेलं आहे. कोणता उमेदवार निवडून येईल आपल्याला 23 तारखेलाच कळेल. आपलं रक्त भगवं. थांब जरा 2 मिनिट. इकडे ये तू. वय किती तुझं? 17. येशील का पब मध्ये? मग पब मध्ये कसं काय जातो तू? 17 वय ना तुझं? 17 वय तुझं? भरपूर ठिकाणी आहे ना 18 वय कम्प्लीट लागतं. जिथे जिथे तुम्ही जाता ना तिथं. कधी काढणार आहे वोटिंग? अड्ड्यातला एकमेव वर्ग आहे ज्याचं वोटिंग नाही. नाही आम्हाला नाही माहिती. आम्हाला तोच माहिती फक्त. कोण आहे इथं? सगळ्यांचं वोटिंग झालेलं आहे. सगळे वोटिंग करून आलेले तिथं. काम आहे म्हणजे माझं वैयक्तिक एकच काम आहे की मी माझं जे मतदारसंघ आहे त्याच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळ्यांनी मतदान केलंय का, कुणी नाही केलंय, आणि जे आपले लोक आहेत त्यांना घरातनं बाहेर आणण्याची जबाबदारी आमची आहे. तर गेले 1.5 तास पहिले आम्ही आपल्या श्री दत्तमन तरुण मंडळातले 3 रिक्षा भरून सगळे सिनियर सिटीजन आहे त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि खूप बरं वाटतं. जेव्हा आपण काय वाटतं तुम्हाला आजच्या दिवसाविषयी? काय सिद्धार्थदादा फिक्स आहे, पर्याय नाही सिद्धार्थदादाशिवाय. तुम्ही गँग आलेली इथं मतदान आहे. तू केलं का मतदान? का नाही केलं? लिस्टमध्येच नाव नाही. पांढरे कपडे तर असं घालून आले जसं का तू नेता बनलेला आहे. ठीक आहे, आमचा माणूस जर निवडून आला नाही तर त्याला हाच कारण असेल. मतदानासाठी आमचा बाबल्या सगळ्यांची मदत करतोय. आज आपल्याला भेटायला पुणे शहराची हिंदुत्वाची तोफ नवीन भाऊ एकबोटे आलेले आहेत. तर आज त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊया. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जी हिंदूंकडनं चूक झाली होती ती दुरुस्त करण्यामध्ये हिंदू लोक आज यशस्वी झालेले आहेत आणि आज खरोखर संपूर्ण पुणे शहरामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. तुम्हाला जेव्हा मतदानाची टक्केवारी कळेल तेव्हा तुम्हाला जाणवेलच आहे की मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे म्हणून. आणि जेव्हा हिंदू एकत्र येतात, हिंदू नाही बटते, फिर हिंदू विजयी होते. तुम्हाला तसा अनुभव येईल. जय श्रीराम. जय श्रीराम. शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी आमदार अण्णा काळे.
पोलीस आलेले आहेत. इथं काहीतरी शो बघायला भेटेल असं वाटतंय. चित्र सध्या तयार झालेलं आहे. काट्या खायच्या आधी चला आपण जरा लांबू लांबू. इथं काहीतरी शो चालू झाला असता पण पोलिसांनी सगळी गर्दी लांब केली. पंजाबी पोलीस पंजाबी आ गए होय. लवकरच शो चालू होणार आहे आता इथं. चला अड्डा बॉईज चला आपल्या रुणायला पंजाबी आहे तिथं. पंजाबी आ गए होय. चलो भैया रुक भाई.